पहिलाच ऑफ साईडला टोटोला बघूया पंचांचा निर्णय काय ते चौकार. सुंदर खेळोत्तरी दाखवली वरळी पोलीस अधिकारी या संघाकडून आणि तुम्ही सामना जिंकल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. साजन सरांनी सांगितलं धीरज सर, साजन सरांनी सांगितलं की या खेळाडूमध्ये एक वरच्या दर्जाचा खेळाडू दिसतो, तसे तुम्ही खेळाडू आहात. हो सुंदर असा नो बॉल, नो बॉल +1 धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 6 धावा. वरळी विभाग संघ कोणी जाऊ नका, तुम्ही थांबायचं आहे वरती व्यासपीठावरती, कोणी जाऊ नका. एक विश्वमित्र क्रीडा मंडळ यांच्याकडून तुम्हाला एक सुंदर अशी ट्रॉफी देण्यात येणार आहे. या सर या. सुंदर धन्यवाद, खूप खूप आभार. तुम्ही इकडपर्यंत वेळ काढून तुम्ही सामना खेळायला आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सगळा पुन्हा संघ यायचा आहे. जोरात टाळ्या होऊन दे, जोरात टाळ्या होऊन दे. सुंदर खेळ दाखवलेली आहे. धन्यवाद 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 सर. मी माननीय ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांना विनंती करतो की जास्तीत जास्त वेळ काढून आपल्या सामना पाहण्यासाठी आणि वरळी पोलीस अधिकारी, दादर पोलीस अधिकारी यांचा सामना पाहण्यासाठी माननीय सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर आवरीसाहेब आले. त्यांचं साजन सर तुम्ही आभार व्यक्त करायचा आहे. बॅट्समन नेम्स कोण आहे? कोण? अरे पाठवणे कोणतरी प्रतिनिधी साई असं काय करतो? बोलत त्यांना वरती. अरे इथे काय समजणार? त्याला वरती पाठव व्यासपीठावरती. ओबामा वरती, ओबामा वरती आहे. तिकडे काय करायचं? इथे स्कोअर लिहिणार की तिकडे जाणार तुम्ही? सर माननीय ज्ञानेश्वर आवरी सर, तुम्ही हा सामना पाहण्यासाठी आलात. सर आमच्या सर 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 एक मिनिट. आमचा हा सामना पाहण्यासाठी तुम्ही आलात, जरा आमच्या या सामन्यासाठी 2 शब्द बोलायचे सर. वरळी पोलीस ऑफिसर्स आणि दादर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांच्यामध्ये जो काही सामना झाला तो बघताना खूपच आनंद वाटला आणि दोघांनी पण एकदम जिंकण्यासाठी पूर्ण शर्तीची पराकाष्ठा केली आहे आणि सर्वच खेळाडूंनी त्यांच्याकडे जेवढे गुण होते ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच छान झाला तो सामना. शेवटी हार जीत एक होतच असते, कोणाला तरी हारायचंच असतं. त्याप्रमाणे दादरने पण खूप सारे प्रयत्न केले जिंकण्यासाठी. तरी पण वरळीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. हां सर.
फलंदाजी नावं सांगायची आहेत. तिकडे काय धन्यवाद. काय नाव आहे निलेश आलं नाव ना निलेश काय माहिती सिद्धेश शिंदे. सिद्धेश शिंदे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं. सिद्धेश शिंदे. सिद्धेश शिंदे उत्कृष्ट समालोचक सिद्धेश शिंदे. वर्ली चॅलेंजर आणि वर्ली फायटर्स, तुम्हाला विनंती आहे, याआधी जो सामना झाला तो 35 मिनिटात झाला. तुम्ही वेळ घेऊ नका. तुम्ही तो 35 मिनिटाच्या आधी सामना लवकरात लवकर संपण्याचा प्रयत्न करा. बॉलर नेम्स विकास. सुंदर असा मारलाय षटकार. साई प्रसाद मयेकर पहिल्या सामन्यामध्ये जरा शांत होते, पण मला वाटत नाही आता त्यांच्या बॅटीला धार काढलेली आहे. सिद्धेश शिंदे समालोचक सिद्धेश शिंदे इथं ब्लिझार्ड. संकेत जरा या. ये जरा. आणि हा ओ लेग साइड मारायचा, लेग साइड मारण्याचा प्रयत्न. सोबत तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही माईकच्या जवळ यायचं आहे. WPL मधील हा दुसरा सामना, दुसऱ्या फेरीचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. पहिला सामना ते जिंकले होते आणि कार्पेटच्या साह्याने मारलेला फटका, त्याच्यावर मिळाली एक धाव. साई प्रसाद मयेकर, एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. वरी प्रीमियर लीग मध्ये सातत्य त्याचं असतं, नेहमीच तो चांगली कामगिरी करत असतो आपल्या संघासाठी. आणि मागील 2 हंगामापासून तो ह्या फायटर्स या संघाकडून आपल्याला खेळायला मिळताना पाहायला मिळतोय. आणि नो अँड इट्स अ 6. साई प्रसाद मयेकर हल्ला चढवताना कोणताच विकासाच्या वरती. मागील मॅचचा अपयश पुसून टाकताना दिसताना पाहायला मिळतोय तो खेळाडू साई मयेकर. वाईटचा चेंडू. अत्यंत शांत संयमी असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, पण जेव्हा तो बॅटिंग करतो अत्यंत विस्फोटक फलंदाज होऊन जातो तो. या पटांगणामध्ये चौफेर फटकेबाजी करतो. षटकार चौकार त्याचे पाहण्यास मजा येते. आणि आपण बघतो रिव्हर्सचे फटके देखील त्याचे उत्कृष्ट रिव्हर्सचे फटके मारतो तो साई मयेकर. ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू
आणि गोविंदाच्या हातात चेंडू गेला. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोविंद ह्या पटांगणामधील एक सुरेख खेळाडू आहे. तो क्षेत्ररक्षण देखील फार छान आहे. त्याच्या हातात दुहेरी धाव घेण्याचं सिंगल. एक धाव आणि धावसंख्या पुढे जाते ती 25 धावा झाल्या. 2 षटकानंतर 25 धावा, एक गडी बाद. फायटर्स या सामन्यातील विजेता संघ हा डायरेक्ट सेमीफायनलचा सामना खेळेल उद्या दुपारी. आणि पराभूत संघ असेल तो आकाश. मागील सामन्यामध्ये ज्याने 8 रनची ओव्हर टाकली होती तो आकाश इथे आपल्याला पाहायला मिळतोय. उंच बरा असा गोलंदाज आपल्या उंचीचा पूर्ण फायदा घेतो. गुड लेंथ स्पॉट वरती हिट करण्यामध्ये माहिर असा गोलंदाज. आणि यावेळेस मात्र यॉर्कर टाकला होता. चेंडू काही समजला नाहीये आणि एक धाव मिळाली आहे ती अंपायर बाईज लेग बाईज की बैट ने रन है. थैंक यू. आणि यावेळेस मात्र कवच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलेला आहे साईप्रसाद मयेकर याचा. आणि आकाश कंजूसी भरी गोलंदाजी करतोय तो आकाश. तिसरा चेंडू आकाशाचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यश काय मिळालं नाहीये. 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात. आकाश कमबॅक करतोय आपल्या टीम साठी. आणि मगाच्या सामन्यात देखील आकाशाने जे प्रदर्शन केलं होतं ते आकाशाला गवसणी घालणार होतं. आणि आता देखील त्याने आपल्या टीमला वरती आणलेलं आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. पुढील चेंडू सामना करतो साई प्रसाद. उलटा पुलटा मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरलाय तो साई प्रसाद. मागच्या सामन्यात साई प्रसाद आकाश मागच्या सामन्याची कार्बन कॉपी बॉलिंग करतोय. मागाशी देखील त्याने कंजूसी भरी षटक टाकलं होतं आणि आता देखील पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा टाकला चेंडू आणि एकच रन आला. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि फक्त 4 धावा दिल्यात आकाशाने. ते सुद्धा साई प्रसाद सारख्या. आणि साई प्रसाद बाद झाला. ही रन कंप्लीट झाली आहे का सर? ओके. हा डॉट बॉल आहे आणि विकेट आहे. आणि नॉमिनेशन झालेलं आहे क्षेत्ररक्षक आशिष चिंदरकर यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी.
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कर्कश पद्धतीचा चेंडू टाकला होता. यावेळेस मात्र कार्पेटच्या साह्याने खेळला, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पिंट्या याच्याकडून पाहायला मिळालंय. आणि आकाशाचं षटक जर पाहिलं आपण तर फक्त 6 धावा दिल्या आहेत आकाशाने आणि आपल्या टीमला कमबॅक करवलं या मॅच मध्ये. एक जबरदस्त षटक त्याने हाताळलाय तो म्हणजे आकाश पारकर. चौथं आणि महत्वाचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज साहिल. तर बॅटिंग साठी आलाय तो वैभव उर्फ भाई, मागच्या सामन्यातील सामनावीर. साहिल पहिला चेंडू चौथ्या षटकाचा आणि भाई याने हलक्या हाताने खेळला, परंतु एक धाव मिळाली येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नव्हता त्यांचा. नो बॉल आणि फ्री हिट. साहिल यांचा प्रॉब्लेम आहे नो बॉलचा. आणि पुन्हा एकदा त्यांनी नो बॉल टाकला. पहिल्या षटकात देखील त्यांनी एक नो बॉल टाकला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल टाकलाय आणि फ्री हिटचा सामना करेल तो फलंदाज निलेश. वैयक्तिक वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय तो निलेश. आणि फ्री हिटचा फटका होता तो. मला वाटतं क्षेत्ररक्षक गोविंद याला माहित नव्हतं की तो फ्री हिट आहे. साहिल या सामन्यातील एक महत्वपूर्ण षटक घेऊन येतो तो साहिल. वैभव जर इथून वैभव यांनी तोडफोड फलंदाजी केली तरच त्यांचा संघ एक सन्मानजनक टोटलवर पोहोचू शकतो. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय आणि एक धाव. या एक धावेने धावसंख्या पुढे गेली ती. गच्चा क्षेत्ररक्षण आतापर्यंत 5 धावा आल्या, 2 चेंडू झालेले आहेत साहिल यांचे. वैभव यांचा कल आहे जास्त जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आणि मोठे मोठे फटके खेळायचे. मी तुम्हाला म्हटलं होतं वैभव यांच्याकडे क्षमता आहे आणि त्यांनी दाखवून दिलं. पुलचा हुकचा जो फटका त्यांनी सजवला होता त्याच्यावरती त्यांना 6 धावा मिळाल्या आहेत. दोन्ही फलंदाजांची बातचीत चालू आहे.
39 धावा झालेल्या आहेत. वैभव सामना करतील साहिल यांचा आणि पुन्हा एकदा षटकार. बॅट मधून जेव्हा निघाला होता स्ट्रोक तेव्हाच कळलं होतं की हा 6 धावांसाठी जाणार आहे. आणि 46 मी म्हणतोय वैभव यांनी आता जी मॅच ची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत त्यावरून धावसंख्येचं समीकरण देखील आता बदलणार आहे. आता असं वाटतं 70 तरी गाठतील फायटरची टीम असं वाटतंय. वैभव 2 षटकार मारून खेळतात ते वैभव. नॉन स्ट्रायकर एंडला आहे ते निलेश वैयक्तिक 6 धावांवरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका आणि बॅनरला जाऊन लटकला तिथे. हॅट्रिक ऑफ सिक्सेस फ्रॉम मिस्टर वैभव. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक फटका सजवला होता विराट कोहली स्टाईल मध्ये. हा षटकार आला होता. 52 रन झालेले आहेत. 50 गाठली आहे फायटर या संघाने. बघूया चौथा षटकार येतो का. आणि हो मी तुम्हाला म्हटलं होतं चौथा षटकार येतो का आणि चौथा षटकार आलाय कारण भाई मैदानात आलाय. वैभव जबरदस्त बॅटिंग करतोय तो वैभव आपल्या संघासाठी. आणि जिथे स्कोर तुम्हाला वाटत होता की 50-60च्या मध्ये असेल ऑलरेडी 58 रन झालेले आहेत. ऑलरेडी 58 रन झालेत. सहा बॉल मध्ये 27 रन केले ते वैभव यांनी आणि 6 बॉल मध्ये 6 रन केले ते निलेश यांनी. अशा प्रकारे स्कोर बोर्ड पुढे आलाय तो 58 धावा. वैभव उर्फ भाई यांना 500 रुपयाचा तो पारितोषिक आलेला आहे तनुष पाटील यांच्याकडून. आणि स्कोर झालाय 59. शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो मनीष यादव आपल्या संघासाठी. काही स्ट्रगल करताना दिसतोय तो बॅट्समन निलेश परंतु त्याच विकेटवरती वैभव राऊत यांनी तोडफोड फलंदाजी करून आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येवरती नेलेलं आहे. आणि निलेश पुलचा फटका त्यांचा सजवण्याचा प्रयत्न होता परंतु फटका काही त्यांना साकारता आला नाही आणि 1 धाव मिळालेली आहे. शेवटचे 5 चेंडू. वैभव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. इथे एकच धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का बघूया. आणि रन आउट झालेला आहे तो फलंदाज. थांबायचं आहे थोडं. अंपायरचा कॉल येऊ द्यायचा आहे. फलंदाज निलेश बाद.
61 झालाय. हा स्कोर झाला तो भाईच्या बॅटिंगच्या जोरावरती. आणि काय फटका मारलाय, षटकार, कव्हरच्या दिशेने षटकार मारलाय. वैभव यांच्या बॅट मधून आलेला हा मला वाटतं 5वा षटकार असेल. जबरदस्त बॅटिंग वैभव उर्फ भाई. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. आणि ते एक जणांचा झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न. आणि भाई जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 69 रन झालेले आहेत. आणि डगआउट मध्ये प्रेडिक्शन आहे की भाई जर तिथे थांबला तर 80 पोहोचवू शकतो. आणि एक सन्मानजनक टोटल असेल, एक 80 धावांची एक आव्हानात्मक टोटल या मैदानात आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. आणि पुन्हा एकदा षटकार, वैभव गरजतोय. 6वा षटकार वैभवाच्या बॅट मधून आलेला आहे. वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय तो वैभव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. खाली आहे गोविंदा आणि तो झेल सोडत नाही आणि गडी बाद. 75 झालेला आहे. 76 रन टू विन आहे. वरी स्ट्रायकर्स विरुद्ध वरी रॉयल्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. वरी रॉयल्स विरुद्ध वरी स्ट्रायकर्स. हर्षद सातोपकर, हर्षद सातोपे यांना विनंती आहे की टॉस करून घ्यायचंय. वरी रॉयल्स विरुद्ध वरी स्ट्रायकर्स. टॉस साठी यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. वरी रॉयल्स कॅप्टन, वरी स्ट्रायकर्स कॅप्टन. वरी रॉयल्स विरुद्ध वरी स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे टॉस साठी यायचंय. वरी रॉयल्स कर्णधार प्रभाकर मेहता, वरी स्ट्रायकर्स कर्णधार पंकज. विनंती आहे टॉस साठी यायचंय. वरी रॉयल्स कर्णधार प्रभाकर मेहता, वरी स्ट्रायकर्स कर्णधार पंकज. वरी स्ट्रायकर्स कर्णधार पंकज. टॉस साठी यायचंय. रॉयल्सचे कॅप्टन आलेले आहेत. रॉयल्सचे कॅप्टन प्रभाकर मेहता इथे आले आहेत. स्ट्रायकर्सचे कॅप्टन आगे, स्ट्रायकर्सचे कॅप्टन मी आगे. हर्षद, तुम्हाला विनंती की टॉस करून घ्यायचंय. हरेल तो. जिंकलाय टॉस. टॉस स्ट्रायकर्सने जिंकलाय आणि त्यांनी बॉलिंग घेतली. रॉयल्स यांच्या संघाची प्रथम फलंदाजी असेल. वरी फायटर्सचा संघ क्षेत्ररक्षण सजवलेलं त्यांनी. विरुद्ध वरी चॅलेंजर बॅट्समन पाठवायचे आहेत.
दुसऱ्या इनिंगला स्टार्ट होतंय, लवकरच स्टार्ट करून घ्यायचं आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव, अजून एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. यानंतर आयोजकांना कोणत्याही सामन्यामध्ये कोणत्याही ओव्हर कमी करायची नाही आहे. त्यामुळे टॉस झालेला आहे. वरील स्ट्रायकर्स टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आहे आणि वरी रॉयची बॅटिंग आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला. एक धावून काढलेली आहे बॉलर वीरू. 76 रनचं आव्हान इथे ठेवलेलं आहे ते चॅलेंजर्स या संघासमोर. वीरू याचा सामना करेल तो मनीष. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने जिंकला होता तो खेळाडू मनीष. ओ एक जबरदस्त चेंडू स्किट झालाय आणि मनीषला काही कळलं नाही या चेंडू बद्दल आणि निर्धाव धावेचा हा चेंडू. पुढे सरसावत मारलेला चेंडू पाहूया किती रन मिळत आहेत. 4 धावा. मनीष याच्या बॅट मधून 4 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेचा महत्वाचा षटक जो घेऊन आलाय तो गोलंदाज वीरू. यावेळेस शॉर्ट बॉल आणि एकच धाव मिळाली. तिकडे फिल्डर लावला होता साई प्रसाद यांचा ट्रॅप होता. पुढे सरसावत येऊन मारलाय तो फटका. आशिष चिंदरकर. बारा धावा झाल्या आहेत त्या चॅलेंजर संघाच्या. 5 चेंडू झालेले आहेत. महत्वाचा चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज वीरू. जबरदस्त यॉर्कर टाकलाय आणि एक महत्वाचं षटक जे त्याने टाकलेलं आहे. बॉलर्स नेम कौटिक. कवित्व चुकीची दुरुस्ती. जो 12वा खेळाडू आपण इथे ठेवता त्यांना सगळ्यांची नावं लक्षात असावी याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि कॅचची संधी झेलवाद. मनीष यादवची मोठी विकेट येथे कवित्वाने चटकवली आहे.
कवित्व गोलंदाजी करतो. अंडर 19 बॅट्समन आलेला आहे आणि डॉट चेंडू युग. पुढील चेंडू सामना करेल तो युग आणि युगने षटकार मारलाय. जरी मी अंडर 19 खेळाडू असेल तरीही मी हे मैदान इझिली पार करू शकतोय दाखवतोय युग. आपले प्रिय समालोचक सिद्धेश शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेज पाशी यायचं आहे. प्रिय समालोचक सिद्धेश शिंदे यांनी स्टेज जवळ यायचं आहे. नाही नाही युग सिंग यांनी जर या चेंडूवरती षटकार मारला तर साहिल यादव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. युग सिंग यांनी षटकार मारलेला आहे आणि साहिल यादव यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. सलग 3 षटकार मारेल का युग, बघूया. सलग 3 षटकार मारले ते युगने. 3 चेंडूवर 3 षटकार आणि गोलंदाजाला गार करून टाकलंय. ला पाचोला युग सिंग कमाल करतोय. लागोपाठचा चौथा होता परंतु आतीत मैदानातील एक उत्कृष्ट कीपर काय झेल घेतली आहे. कपिल देव यांची आठवण आली आहे. उलटा जाऊन झेल घेण्यामध्ये त्याने 1983 ला जो झेल घेतला होता तसाच एक झेल आतीत याने घेतलाय. युग तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस झालंय. युग साहिल यादवकडून 500 रुपये आले तुम्हाला. वेल प्लेड. पुढील षटक घेऊन येतो कुशल कावण. फिरकीपटू कुशल दोन्ही ऑफ ब्रेक लेग ब्रेक करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज. तीन षटकामध्ये 46 धावांची गरज आहे.
वाईट चेंडू. षटकार. कुशल गावण यांच्या चढवलेला हल्ला पहिला चेंडू वाईट स्वरूपात होता, त्यानंतर मात्र पुढे सरसावत मारलेला हा लेग साईडला पुल केलाय, वॉकिंग पुल. आणि यावेळेस मात्र झेल होते का बघूया. षटकार. आठ 16 बॉल 33. आणि चौथा चेंडू टाकला होता. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी. अंपायर रिव्ह्यू आहे की प्लेयर रिव्ह्यू आहे? प्लेयर रिव्ह्यू आहे. ओके, प्लेयरने रिव्ह्यू घेतला वाईड साठी. थर्ड अंपायर.
फेअर डिलिव्हरी. हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव. एक धावाने धावसंख्या पुढे जाते ती 45 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. बॉलचं काय? बॉल चेंज. स्कोरर 45 रन झालेत. 45. 12 बॉल 31. 76 ला विन आहे ना. एक सेकंड. 76 ला विन आहे. 76 ला. शेवटच्या बॉलला विकेट गेली होती. लवकर चालू करायचं. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. वीरू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. वीरू पहिला चेंडू. वीरू याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद. मोठी विकेट इथे गळायला लागली आहे. मोठा मासा विकास जयस्वाल बाद झालाय. वीरूने जो गोलंदाजी केली त्याच्यावरने पुन्हा एकदा श्लोक अनावकर इथे आलेल्या स्ट्राईक वरती. श्लोक अनावकर एक उदयनमुख खेळाडू. आपण नेहमीच बघतो श्लोकच्या बॅट मधून
उत्कृष्ट फटके साधताना त्याला नेहमीच या क्रीडांगणामध्ये त्याची बॅट तळपते. पाहूया काय करतो तो श्लोक आपल्या संघासाठी. वीरू असा चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकलेला चेंडू. एक धाव आली आहे. या एक धावेने धावसंख्या पुढे जाते ती 46. पुढील चेंडू सामना करेल तो आशिष. आणि वीरूने या षटकामध्ये टिचून मारा केलेला आहे. जरा फलंदाजांना दाखवून दिलं की ते टायगर्स फायटर्सची टीम अजूनही गेम मध्ये आहे. पुढील चेंडू आणि यावेळेस हलका हाताने ढकलला आणि बाद. पुन्हा आता या मॅचचं पूर्ण समीकरण जे आहे आणि पूर्ण दारोमदार आहे ते दोन्ही फलंदाजांवरती आहे. वेदांत आणि श्लोक. वीरू सामना करेल तो वेदांत. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे एक धावून काढली आहे. 47 रन झालेत. 7 चेंडू मध्ये 29 रनची गरज आहे. 7 बॉल 29 ची गरज. श्लोक स्ट्राईकवर आहे. श्लोक काय फटका खेळलाय श्लोकने. जबरदस्त फटका. 23 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 23 धावांची गरज. जो जुना बॉल द्यायचा आहे. 6 बॉल 23. जो संघ सामना जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आणि गोलंदाजीसाठी आलाय अंडर 19 गोलंदाज सानिध्य. सानिध्यने जर ही मॅच जिंकवली तर प्रसाद पाटील उर्फ डबल्या यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे त्यांना. सानिध्यसाठी पारितोषिक आलेले आहे. जर त्यांनी ही मॅच 6 बॉल 23 डिफेंड केले तर प्रसाद पाटील उर्फ डबल्या यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सानिध्य यांना भेटणार आहे. सानिध्य यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. सानिध्यला जर ही मॅच सानिध्याने जिंकवली साईप्रसाद यांच्या टीमला तर प्रसाद पाटील यांच्याकडून रोख रुपये 500 उर्फ डबल्या माफ करा चुकीची दुरुस्ती
चौकार. गचा क्षेत्ररक्षण. 4 धावा. 4 धावा मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती सानिध्याला चौकार मारलाय तो पिंटा यांनी. अजूनही 5 चेंडू 19 धावांची गरज. झेलबाद. सानिध्याने कमबॅक करवलाय टीमला. पिंटा बाद झालाय. लेफ्टी बॅट्समन स्ट्राईकवर आलाय. साहिल. 4 चेंडू 19 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी चॅलेंजर संघाला चॅलेंज करतो तो गोलंदाज सानिध्य. आणि यावेळेस पुन्हा एकदा सानिध्याने विकेट घेतली आहे. 3 बॉल मध्ये पाहिजे ते 19 रन. आणि यावेळेस पुन्हा एकदा सानिध्याने विकेट घेतली. 3 नेक्स्ट मॅच स्ट्रायकर्स विनंती आहे की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. लास्ट इयरच्या फायनलिस्ट टीम आहेत दोन्ही. स्ट्रायकर्स वर्सेस चॅलेंजर्स वर्सेस फायटर्स. 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. सामना त्वरित चालू करायचा आहे. सामना का थांबवलाय? पंच काय चाललंय तिकडे? किती धावा? 6 धावा. 2 बॉल 13 रनची गरज. अजूनही सामन्यामध्ये जर 9वा मारला तर चॅलेंजर संघ जिंकू शकतात. 9वा गेम मध्ये अजूनही आहे. त्यामुळे जर 9वा मारला तर चॅलेंजर संघ जिंकू शकतो. याची नोंद घ्यायची आहे. 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज. व्हाईट बॉल वाटतोय मला. आणि हा मॅच मध्ये रोमांच आणलाय सानिध्याने.
लहान मुलांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर जायचंय. समोर खेळणारी लहान मुलं. जे अंपायर्स मॅच चालू करायची आहे. रिव्ह्यू घेतलाय. वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि हा वाईट नाहीये. एक बॉल 13 धावांची गरज. एक बॉल 13 धावांची गरज. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की पंचांच्या निर्णयाचा आदर करावा. रिव्ह्यू सिस्टम होती अवेलेबल, त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे. आणि षटकार मारून मॅचची औपचारिकता संपवली आहे. आणि वरी फायटर्स हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. साईप्रसाद मयेकर आणि त्यांचे सवंगडी, तुमचं हार्दिक अभिनंदन. स्ट्रायकर्स आपली फिल्डिंग लावून घ्यायचे. स्ट्रायकर्स वरी स्ट्रायकर्स पंकज. मॅन ऑफ द मॅच ह्या मॅच चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विरू. विरू विरू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचा. विरू प्रसाद पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. विरू याला